वाह, काय सुंदर आम्रखंड झालेला आहे। कलर तर बघा किती छान आलेला आहे। नमस्कार, मी कविता, कविता's टेस्टी फूड मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते। आज आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी ताज्या चक्क्यापासून आम्रखंड कसे करायचे ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। यामध्ये मी दुधापासून दही कसे लावायचे व त्यापासून चक्का कसा बनवायचा हे सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। या चक्क्यापासून आपण विविध फ्लेवरचे श्रीखंड बनवू शकतो, जसे केशर पिस्ता श्रीखंड, राजभोग श्रीखंड, आम्रखंड, मिश्र फ्रूट श्रीखंड, अंजीर श्रीखंड, इलायची श्रीखंड असे अनेक प्रकारचे श्रीखंड बनवू शकतो। आज आपण आम्रखंड कसे करायचे ते पाहूया। अक्षय तृतीयेला घरोघरी आंब्याच्या रेसिपी केल्या जातात। कोणी आमरस पुरी, तर कोणी पुरणाची पोळी व आंब्याचा रस, तर कोणी आम्रखंड, तर कोणी आंब्याची पुरणपोळी करतात। याची पण रेसिपी आधीच मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। ती पण रेसिपी खूप छान आहे, तुम्ही नक्की करून पहा, खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना। आंब्याच्या बऱ्याच रेसिपी चॅनलवर मी आधीच अपलोड केलेल्या आहे, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर वेळ न घालवता टेस्टी आम्रखंड कसे करायचे ते पाहूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल। 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे, यासाठी तुम्ही म्हशीच्याच दुधाचा वापर करा। श्रीखंडासाठी दही कसं लावायचं याची पण मी प्रोसिजर दाखवणार आहे। हे दूध मी तापवून घेतलेलं आहे आणि कोमट करून घेतलं आहे। कोमट कितपत करायचं, आपला बोट जाईल ना इतपत, आपल्या बोटाला सहन येईल ना इतपत दूध गार करून घ्या। कारण तुम्ही गरम दुधामध्ये जर दही लावलं ना तर मग ते व्यवस्थित लागत नाही, पाणी सुटतं त्या दह्याला। यामध्ये मी असं चांगलं घट्ट दही टाकते आहे, 1 चमचा दही टाकते आहे। हे दूध असं चांगलं हलवून घ्या, दही पूर्ण मिक्स झालं पाहिजे दुधामध्ये। आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे हे आपलं दही ना 5-6 तासामध्ये छान विरजतं। थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला ह्या दह्याला विरजायला ना 10 ते 12 तास तरी लागतात। हे आपण झाकण ठेवून आता हे गरम जागे मी हे दही लावून घेणार आहे। हे पहा, आपलं दही किती छान घट्ट लागलेलं आहे। हे बघा, मस्त अगदी दाटसर दही लागलेलं आहे। हे आपण आता एका रुमालामध्ये या दह्याला बांधून त्याचा चक्का तयार करून घेऊ। इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्या पातेल्यावर अशी जाळी ठेवलेली आहे बघा, आणि त्याच्यावर असा एक छान पांढरा रुमाल ठेवलेला आहे। त्या रुमालामध्ये मी आता आपलं पूर्ण दही घालून घेते। हे दही आपण चाळणीमध्ये ना असंच 10 मिनिटं आधी ठेवूया, मग याला गाठ मारून कुठेतरी टांगून ठेवूया। तुमच्या घराला बेसिनच्या नळाला किंवा खिडकीला वगैरे तुम्हाला जिथं जमेल तिथं तुम्ही हे दही अडकून ठेवूया। हे पहा, मी रुमालाला अशी आपली गाठ मारलेली आहे दोन्हीकडनं, 4 पदर धरून अशी, आणि यातनं असं हे पाणी बघा थेंब 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 पडतं आहे। तर आपण असंच नळाला, आमच्या इथल्या बेसिनच्या नळाला असं हे टांगून घेते। तुम्हाला जिथं कुठे ऍडजस्ट होईल तुमच्या घरामध्ये तिथं तुम्ही लटकून ठेवा। हे पहा, मी आता आमच्या बेसिनच्या नळाला असं बांधून ठेवलेलं आहे। हे पाणी नितळायला कमीत कमी 7-8 तास तरी लागेल। तर सकाळी आपण आता याचा चक्का कसा होतोय ते पाहूया। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। हा पहा, आपला मस्त चक्का तयार झालेला आहे। मी 9 तास या रुमालामध्ये बांधून ठेवलेला होता, एकदम मस्त सॉफ्ट झालेला आहे बघा। आता मी हा चक्का ना या गाळणीमध्ये टाकून आपल्याला हा चक्का गाळून घ्यायचा आहे। या गाळणीमध्ये मी पूर्ण चक्का काढून छान गाळून घेते। हा चक्का आपण ह्या पूर्ण गाळणीमध्ये आता गाळून घेऊया, म्हणजे याच्यात काहीच गाठी राहणार नाही, अगदी प्लेन होऊन जाईल आपलं। हे तुम्ही ब्लेंडरने पण करू शकता, पण त्याच्याने ना थोडासा पातळ होईल। आपल्याला याच्यात आंब्याचा रस पण घालायचा आहे ना, म्हणून मी हे गाळणीने करून घेते। हा चक्का मी पूर्ण गाळणीने छान मस्त गाळून घेतलेला आहे, एकदम मस्त सॉफ्ट झालेला आहे बघा चक्का। हा चक्क्यामध्ये घालण्यासाठी मी खडीसाखरचीच पावडर करणार आहे बघा। ही खडीसाखर आहे, त्याचीच मी पावडर करून घेतलेली आहे। खडीसाखर आपल्या शरीराला थंड आहे ना, त्याच्यामुळे मी ही खडीसाखर घालणार आहे ह्याच्यामध्ये। आणि या चक्क्यामध्ये घालण्यासाठी हा हापूस आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे। हा बिना पाण्याचाच मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे, पाणी मी अजिबातच घातलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये। या चक्क्यामध्ये मी आता ही आपली
खडीसाखरची जी पावडर केलेली आहे ना ती घालते मी। आपण हा 1 लिटर दुधाचा चक्का तयार केलेला आहे, ज्यामध्ये ना 400 ग्राम चक्का छान निघालेला आहे। तर यामध्ये आपण आता मी 200 ग्रामच साखर घातलेली आहे, कारण आपण आंब्याचा पल्प घालणार आहे ना। जर तुम्ही बाहेरचा चक्का घेत असाल ना तर थोडी साखर तुम्हाला साखरेचं प्रमाण जास्त लागेल, कारण बाहेरचा चक्का थोडासा आंबट असतो। आपण हा घरी केल्यामुळे हा आंबट नाही आहे हा चक्का, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी आहे। आणि तुमचा आंबा कसा आहे, आंबा जर गोड असेल ना तर त्यापेक्षा पण तुम्ही साखर जरा कमी घाला। आंबा जर चांगला आंबट असेल तर तुम्हाला साखरेचंही प्रमाण जास्त चांगलं लागेल। माझा आंबा पण चांगला गोड आहे हा, त्यामुळे मी आता आंब्याचा पल्प घालते, थोडा थोडा आधी घालते मिक्स करून। यामध्ये ना मी आणखीन थोडासा आंब्याचा रस घालते। हे पहा मी 1 वाटी ना एक आंब्याचा रस घातलेला, एक बाउल आहे हा मोठा, पूर्णच रस लागतो याला, छान लागतोय। त्याचा आंबा जरा जास्त घातल्यामुळे ना त्याची चव पण खूप छान लागते। ती पूर्ण 1 बाउल मी आंब्याचा रस घातलेला आहे याच्यामध्ये। कलर तर बघा किती सुरेख आला आहे याचा। मस्त आपला आम्रखंड तयार झालेला आहे बघा। साखर, आंबा आणि चक्का आपला मस्त एकजीव करून झालेला आहे। आम्रखंड आता आपला तयार झालेला आहे। आता मी सेट करण्यासाठी ना फ्रीज मध्ये 1 तासभर ठेवते, त्याच्याने आम्रखंड छान मुरेल आणि चवीला पण छान लागेल, आणि नंतर मी सर्व करते। हे पहा आपले मस्त आम्रखंड तयार झालेले आहे। चवीला खूपच छान लागते हे आम्रखंड। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला कमेंट्स करा। तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात। तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या, धन्यवाद।